तर तिकडे हिंदमातामध्ये देखील अनेक ठिकाणी पाणी साचले। तिकडे देखील अनेक मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागतो आणि त्याच परिसरामधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सीमा आडे। मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झालेली आहे आणि पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे आपल्याला हिंदमाता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळत आहे। खरं तर बीएमसीने तयारी केलेली होती तरी सुद्धा पाणी का साचलं असा एक सवाल या ठिकाणाहून प्रवास करणारे प्रवासी आणि स्थानिक नागरिक विचारत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भोईवाड्याचे ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टर प्रभारी पोलीस इन्स्पेक्टर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून नक्की काय माहिती मिळते आपण जाणून घेणार आहोत। सर, खरं तर पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, कधीपर्यंत पाण्याचा निचरा होईल आणि पंप लावून सुद्धा ही परिस्थिती का? मॅडम, आता सकाळपासून आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी इथं उपस्थित आहोत, पण हिंदमातामध्ये जवळपास 3 ते 3.5 फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे। याकरता आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली फोनवरून, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या पाण्याचा निचरा होण्याकरता 4 सक्शन नळ जोडलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी जे जनरेटर लागतात त्या इलेक्ट्रिकचे काम ह्या पाण्याच्या पावसामुळे होऊ शकत नाही। जसा थोडा वेळ जाईल ते सुरू होईल आणि त्यानंतर पाण्याचा निचरा सुरळीत होईल असं त्यांनी कळवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम प्रकाश सह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।